नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याला छान अशी मसालेदार शिमला मिरची बनवायची आहे। अतिशय चविष्ट लागते। तर वेळ न घालवता आपण लगेच बनवूया। तर आपल्याला शिमला मिरची भरून बनवायची आहे। त्यासाठी ताजी अशी शिमला मिरची घेऊन यायची आहे, स्वच्छ धुवून काढायची आहे आणि आता आपल्याला ही व्यवस्थित अशी कापून घ्यायची आहे। जो देठ आहे ना, देठाच्या साईडने आपल्याला अशी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। हे बी जे आहे ना, हे काढून घ्यायचे, म्हणजे कडसर लागणार नाही आपल्याला मिरची खायला। तर अशा पद्धतीने आपल्याला मिरची कट करून घ्यायचे। सर्व मिरच्या ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायच्या आहे। जे देठ आहे ना, देठाच्या बाजूनी असे गोल राऊंड आपल्याला कट करून घ्यायचे आणि याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला मिरचीला लागणारा मसाला बघूया। तर इथं मी शेंगदाणे दळून घेतले, शेंगदाणे भाजून आणि बारीक दळून घ्यायचे। बेसन पीठ घेतलंय मी इथं 3 चमचे। कांदा कापून घेतलाय, बारीक कापून घ्यायचा आहे। लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि मोहरी, कांदा लसूण मसाला आणि धना पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचे। तर आपल्याला छान असा मसाला तयार करायचा आहे मिरचीसाठी। तर आता आपण याची फोडणी तयार करूया। तर आता आपल्याला इथं तेल घालायचे। 2 चमचे मी इथं तेल घातले। कांदा घालायचा आहे। तर कांदा आपल्याला हलकासा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे। तर आता तुम्ही म्हणते मी शिमला मिरचीमध्ये कांदा घालते, तर काय होतं ना, कांद्यामुळे अतिशय छान चव लागते, छान असा फ्लेवर होतो तेलात। तर तुम्ही ह्याच पद्धतीनं घरी ट्राय करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला। थोडीशी आपण जे लसूण ठेचून घेतलाय, तर अगदी थोडासा मी इथं लसूण घातलाय। अगदी हलकासा आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे। तर इथं कांदा भाजून झालाय, तर थोडीशी हळद घालायची आपल्याला। हळद घातली आहे। कांदा लसूण मसाला घालायचा आहे। 1 चमचा मी इथं कांदा लसूण मसाला घातलाय आणि बेसन पीठ घालायचंय। तर आपल्याला बेसन पीठ अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचंय तेलामध्ये। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि लाल तिखट घालायचे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता। छान असा मसाला तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। धना पावडर घालायची आपल्याला। तर 1 चमचा मी इथं धना पावडर घेतली आहे। तर आता आपण जो शेंगदाण्याचा बारीक कूट करून ठेवला होता ना, तो शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घालायचा आहे। तर आता पुन्हा आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि आता चवीप्रमाणे मीठ घालायचे। छान असा आपला मसाला तयार झाला शिमला मिरचीसाठी। तर लगेचच आपण काढून घेऊया। तर हे बघा, अगदी व्यवस्थित मसालाही तयार झालाय। थोडासा मी थंड करून घेतलाय। तर आता आपल्याला लगेच शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे। तर पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जर तेलाचं प्रमाण थोडं कमी वाटलं, ड्राय वाटलं ना आपलं मिश्रण, तर वरून थोडंसं तेल घातलं तरीही चालेल। तर अगदी दाबून असा मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला। अगदी अशी दाबून आपल्याला मसाला भरायचा आहे, म्हणजे छान अशी मिरची लागते खायला।
तर अगदी सर्व आपण ह्याच पद्धतीनं भरून घेऊया. अगदी व्यवस्थित मसाला मिरचीमध्ये भरून घेतला आहे. तर आता आपण लगेचच वाफवून घेऊया. कढई तापली, तेल घालायचे. इथे मी 4 चमचे तेल घातले. हिंग घालायचं आहे थोडासा. जिरे मोहरी घालायची आहे. अर्धा चमचा मी इथे जिरे मोहरी घेतली. कढीपत्ता, लसूण ठेचून घेतलेला, तर आता मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायची मिरची. तर अगदी मंद आचेवर आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवायची, वाढवायची नाही आपल्याला. आणि अगदी थोडंसं वरतून आपल्याला मीठ घालायचं आहे, जास्त नाही, अगदी थोडंसं. आणि व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, अगदी थोडंसं. आपली फोडणी जळू नये म्हणून मी अगदी थोडंसं पाणी घातलं, 2 चमचे. आणि आता व्यवस्थित आपल्याला वाफवून घ्यायचे. तर मध्ये मध्ये चेक करायचे आपल्याला, म्हणजे जळल्या जाणार नाही खालच्या साईडने. आता चेक करूया. छान अशी खालच्या साईडने व्यवस्थित भाजल्या गेली. आपण दुसऱ्या साईडने पलटूया. पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचे. पुन्हा एकदा चेक करायचे. छान असा कलर आला आहे. अगदी सॉफ्ट झाली मिरची. तर आता जो उरलेला मसाला आहे ना, तो घालायचा आहे आपल्याला. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि अगदी थोडंसं पुन्हा पाणी घालायचं आहे आपल्याला, अगदी थोडंसं, 2 चमचे. मसाला जळू नये त्यासाठी आपल्याला पुन्हा पाणी घालायचं आहे. आणि एक 5 मिनिटं आता आपण हे वाफवून घेऊ. तर बघूया छान अशी आपली भाजी तयार झाली आहे का. हे बघा अगदी व्यवस्थित शिजल्या गेली आहे. हे बघा एकदम सॉफ्ट झाली आहे. छान अशी आपली भाजी तयार झाली आहे. तर लक्षात ठेवा, जो मसाला उरलेला असतो ना, तो आपल्याला शेवटला घालायचा आहे, अगोदर घालायचा नाही. अगोदर मसाला घातला तर जळल्या जाईल. त्यामुळे मिरची आपली वाफवून झाली का अगदी शेवटला आपल्याला मसाला घालायचा आहे, म्हणजे छान असा फ्लेवर येतो त्याला. तर आता व्यवस्थित तयार झाली आपली भाजी, काढून घेऊया. तर अगदी व्यवस्थित आणि छान अशी आपली भरलेली शिमला मिरची तयार झाली आहे. तर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.